मिड ऑफच्या रिझन मधून डीप मध्ये प्रोटेक्शन स्टिअर केला होता. इथे मैदानाच्या भोवती काय घडलंय पंचांकडे लाऊड अपील केली जाते बट अंपायर सेस इट्स क्लिअरली नॉट आउट. फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये सफलरित्या पोहोचलेले आहेत. 2 धावा घेतल्या जातात. एकंदरीत धावफलकावरती धावा पूर्ण झाल्यात. 2 पहिल्या धावा आल्यात. श्री गणेशा झालाय धावफलकाचा. 6 षटकांचे सामने आपण अनुभवतोय. बॅकिंग बिबट्याचा संघ मैदानाच्या वरती गोलंदाजी करतोय. पुढे सरसावून खेचलाय ऑन साइडला फेकून दिलाय. तिथे चेंडू जाणार सीमारेषेच्या बाहेर. हाय अँड हँडसम षटकार. यावेळेस लिडिंग एज घेऊन चेंडू बिहाइंड द विकेट. एका धावेसाठी एकही धाव नाहीये. माफ करा. डॉट चेंडूवाला यावेळेस टप्पा पडल्याच्या नंतर अगदी आपण पाहतोय यष्टी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू निसावतोय. अनय आमच्यापर्यंत आले आणि सांगितलं पारितोषिक असेल ते म्हणजे जर गोलंदाज बॅकिंग बिबट्यास या संघातील सिद्धनाथ खांडेकर याने षटक टाकलं तर 500 रुपयांचं पारितोषिक आहे. यावेळेस तिथे फिकी अफलातून होती. अनय यांच्याकडून 500 रुपयांचं ते पारितोषिक असेल. अनयकडून 500 रुपयांचं पारितोषिक लागलं जाणारा जर सिद्धनाथ खांडेकर यांनी षटक हाताळलं तर 500 रुपये दिले जातील. गोलंदाज तयार आहे पुन्हा एकदा षटकातील फुल चेंडू घेऊन. अनुज समोर केटी आहे. केटीच्या बॅटमधून निघालाय. खेचलाय सरळ विषप मध्ये आलेला हा फटका. सीमा पार षटकार. सहा धावा टोटल ऍड ऑन केल्या जातात धावफलकावरती. धावा 16 धावा 16. कुंदनच्या बॅट मधून फॉरवर्ड डिप स्क्वेअर लेगच्या वरून ठोकलाय चेंडू सीमा पार. दमदार षटकार. भारत विजय प्रस्थापित करेल कारण का महत्वपूर्ण सामना आहे आणि अगदी आजच्या या सामन्यामध्ये
वेस्ट इंडिज विरुद्ध खेळावं चांगलं लागेल भारताला, त्याबद्दल देखील चर्चा केली जाईल. अगदी हार्दिक पांड्याने कालच्या दिवसामध्ये सर्व खेळाडू सराव करत असताना सांगितलंय की एक टीम म्हणून फक्त खेळा, बस बाकी काहीच नको, चांगला परफॉर्मन्स द्या, सामना आपल्याच हातात. या वेळेस अलॉंग द कार्पेट फटका खेचला जातोय. अलॉंग द कार्पेट आलेल्या ही एक धाव आपल्याला घ्यावी लागेल. एका धावेनिशी फलकावरती आपण पाहतोय 23 धावा पूर्ण. 11 धावेच्या सरासरीने प्रतिषटक धावा बनवल्या जातात. या षटकामध्ये 11 धावा येणार का? तिसरं षटक घेऊन गोलंदाज आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती आलेला हेमंत. पुनश्च एकदा वैयक्तिक दुसरं सांघिक तिसरं षटक हाताळण्यासाठी समोर केटी आहे. राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड. यावेळेस केटीच्या बॅट मधून निघालेला अजून एक दबदार तडफदार षटकार. पूर्ण केली आहे या स्पर्धेमध्ये अगदी केटी. आता आक्रमकता चालू झाली आहे तिथे. वन बाउन्स गॅदर केलाय चेंडूला. चांगलं जजमेंट. एकदा वाली दफलकावरती अगदी आपण पाहतोय एका धावेलेची दफलकर धावा पूर्ण झाल्यात. 30 धावा पूर्ण. 30 कम्स अप ऑन स्कोर बुक वेअर द थर्ड ओव्हर इन अ प्रोग्रेस फ्रॉम बॉलर हेमंत ओया. यस, हेमंतचा यावेळेस 6 चेंडू टप्पा पडल्याच्या नंतर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निसावा घेते. डॉट चेंडू निघाला दफलकावरती. अगदी आपण पाहतोय बॅगिंग बिबट्याच्या विरुद्ध युया पॅन्थर संघ मैदानाच्या वरती पहिली फलंदाजी करतोय प्रथम सत्रामध्ये. पुढे सरसावून फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू चाललाय बॅकवर्ड लंब स्टॉप रिझर मध्ये थांबणार नाहीये. आलेला हा नशिबाचा अजून एक चौक. धावा झाल्यात आतापर्यंत 34 धावा. 34 धावा आपण पाहतोय. यावेळेस टप्पा पडल्याच्या नंतर बॅटच्या बाजूने चेंडू अगदी चाललाय. चेंडू मध्ये कोणती धाव येत नाहीये. 34 धावा 3 षटकांच्या अखेरीस दफलकावरती लिहिल्या जातात. युरिया पॅन्थर्स एका बाजूला संघ फलंदाजी करतोय प्रथम सत्रामध्ये, तर गोलंदाजी करत असताना बॅगिंग बिबट्याज हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय इन ऍक्शन मोडवरती. दोनही संघांच्या माध्यमातून महत्वपूर्ण सामना. बॅगिंग बिबट्याज आतापर्यंत सामने जिंकत असताना आपण पाहतोय 3 सामने जिंकत असताना दफलकावरती धावा झाल्यात त्या म्हणजे 34 झाल्यात कटी. यस, आणि युरिया पॅन्थर्स हा संघ एक सामना जिंकत असताना या सामन्यामध्ये नक्कीच विजयश्री खेचण्याचा प्रयत्न असेल युरिया पॅन्थर्स या संघाचा. परंतु अगदी आपण पाहतोय कोणता संघ वरच ठरणारा. दोन्ही संघाचे प्रामाणिक प्रयत्न मैदानाच्या वरती चालू आहेत. चौथं षटक हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवरती नौका गोलंदाज दीपेश म्हात्रे. दीपेश म्हात्रे आपण पाहतोय. युरिया पॅन्थर्स संघ खेचला इथे केटीच्या बॅट मधून अजून एक मोठा समालोचन कक्षाला सलामी ठोकणारा आलाय तडफदार फटका. ची एक धाव घेतली जाते. ऍड ऑन केली जाते. समोर केटी आहे.
14 षटक प्रगतीपथावरती असताना आपण पाहतोय बॅगिंग बिबट्यास हा संघ यावेळेस पुन्हा एकदा सरळ खेचला चेंडू वन बाउन्स थांबणार नाहीये क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू यावेळेस ऑन साइडला फेकून देण्याचा प्रयत्न तिथे गच्चा क्षेत्ररक्षण चेंडू चाललाय बोर्डलाईनच्या बाहेर आलाय हा नशिबाचा अजून एक चौकार एकोणपन्नास धावा 49 केटी सरसेनापती संघाचा कर्णधार उलट स्वरूपाचे टाकत राहाल तर असे दिवस रात्र मारण्याची क्षमता केली ठेवतो पाठवलाय हा षटकार नाही हा 9वा असेल खेचलाय नवीन चेंडूला पाठवलाय चेंडू सीमारेषेच्या बाहेर केटी ऑन फायर षटकार वैयक्तिक 11 चेंडू आणि 46 धावांवरती कुंदनची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते क्या बात है व्हेरी वेल डन कुंदन केटीची फलंदाजी बहरली या मैदानाच्या वरती आपण पाहतोय केटी तर नाण्याच्या दुसऱ्या बाजूला अजय ही जोडी भरभक्कम जोडी या सिद्धेश गोलंदाज पाचवा षटकात आणण्याचा जोडी आला यावेळेस अगदी आपण पाहतोय मैदानाच्या वरती काय घडलंय तिसऱ्या पंचांकडे मागणी वास्टाईट साठी केली आहे स्क्वेअर लेग पंचांनी वेदर इट्स अ नो बॉल और इट्स अ फेअर डिलिव्हरी असं विचारलं जाते एक धाव तर घेतली गेली आहे त्याच्यामध्ये अजून एक धाव येणार का असं प्रश्नचिन्ह
पहिला चेंडू 5व्या षटकातील फेकला गेला होता. इट्स अ बॉल, नो बॉल. बघा म्हणजे 9 चेंडू गोडाला होता अजयला. संधी त्याची संधी मोठा फटका खेळण्याची कोणाला मिळते? कुंदन याला, केटी याला. आणि हेच क्रिकेट असतं मित्रांनो. 2 धावा घेतल्या जातात दफलकावती. 2 धावांची एडिशन. 63 धावा, 63. केटीच्या बॅटमधून अगदी आपण पाहतोय खोलवर टप्प्याचा चेंडू होता, खोदून काढलाय. चांगली गोलंदाजी. इट का जवाब पत्थर से टिट फॉर टॅट असं स्वरूपाचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. ICF कंपनीचं सुंदर असं खुलं मैदान आहे. 360 अंशाचं हे मैदान आहे. इथेच याच्या आधी फुटबॉलचे देखील चांगले सामने व्हायचे. आणि यावेळेस आपण पाहतोय तिथे तिथे मोठा मासा जाळ्यामध्ये सापडला जातोय. केटी जाणार तंबूच्या आशाला गारत. साठी नौका फलंदाज विनीत मैदानाच्या वरती दाखल होतोय. विनीत स्ट्रायकिंग एंड वरती बॅगिंग सेक्शन मध्ये काम करत असतो. आज त्या संघाच्या विरोधामध्ये खेळायचं आहे, परंतु सर्व सहकारी आपलेच आहेत आणि आपल्याला चांगलं क्रिकेट खेळून दाखवायचं आहे. बिहाइंड द विकेट. अगदी या लिलाव प्रक्रियेमध्ये हा खेळाडू पाहायला गेलं तर युरिया पांथर्स या संघात यावेळेस फटका ऑन साइडला फेकून दिलाय. 30 यार्ड सर्कलच्या थोडासा बाहेर फटका चाललाय. तिथे 2 धावा. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. ॲथलेटिझम पाहायला मिळतं मैदानाच्या वरती. चांगलं 2 धावांच्या मदतीने दफलकावती धावा. 65-65. 5वं षटक चालू आहे. 4 चेंडू झालेत 5व्या षटकातील. 65 धावा, 65. बॅगिंग बिबट्याचा संघ अगदी चांगलं क्रिकेट दाखवलंय. आज युरिया संघाला काहीतरी वेगळं करून दाखवावं लागणार आहे. यावेळेस अलॉंग द कार्पेट सरळ मिड ऑफच्या क्षेत्रामधून डीप मध्ये तिथे बॅकिंगला कोणी नाहीये, बॅकअप नाहीये. आणि या धावा किती आल्यात? 4 आल्यात धावा. एकीकडे चौकार वाचवला, दुसरीकडे 4 धावा दिल्यात. अगदी आपण पाहतो 4 धावा घेतल्या जातील दफलकावरती. 69 धावा, 69 आपल्याला पाहायला मिळत आहे. युरिया पॅन्थर्सच्या विरोधामध्ये बॅगिंग बिबट्याचा संघ मैदानाच्या वरती प्रथम सत्रामध्ये गोलंदाजी करत असताना बॅगिंग संघ यावेळेस मस्त खेचलाय, बोटा खेचलाय. चेंडू कव कॉर्नरच्या वरून ठोकलाय. चेंडू सीमा पार.
तो चेंडू आहे. दुष्काळात 13वा महिना. या 5 धावा केलं होतं चेंडूला. एका धावेसाठी फक्त 81 धावा पूर्ण. 6वं षटक प्रगतीपथावरती असताना सामना सर्वांच्या भेटीला आलाय. यावेळेस फेकून दिलाय. चेंडू चाललाय तिथे नदी पात्रामध्ये आणि यालाय उत्तुंग षटकार. सत्याऐंशी धावा पूर्ण झाल्यात. इथे आपण पाहतो अगदी अंगाचा वेध घेता चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चालला. शेवटचा चेंडू षटकातील शेवटच्या षटकातील माफ करा शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. 2 चेंडू बाकी असताना यावेळेस डॉट चेंडू आता शेवटचा चेंडू बाकी असेल 6व्या षटकातील. शेवटच्या चेंडूवरती अगदी 1 धाव तर घेतली गेली आहे. 88 धावा झाल्यात. 89 धावांचा आव्हान घेऊन संघ दोनही मैदानाच्या वरती उतरतील. 89 धावा पूर्ण केल्या जाणार का पाहण्यासाठी द्वितीय सत्राकडे आपल्याला वळावं लागेल. आणि नक्कीच त्यापूर्वी घेऊया एक छोटासा डीजे वाला ब्रेक. डीजे
खाली आहेत. आम्ही जिंकू. सर्वात खाली सीजीपीचा हो. तुम्ही क्वालिफाय व्हायला आता. तुमचा पण वरती आहे हो. तुम्ही क्वालिफाय व्हायलो. ए क्वालिफाय व्हायलो. कोण? युरिया पॅन्टर किती आहे? 4 काढायचे आहेत ना. आणि त्यांचा किती आहे? 1 आहे ना मायनस. कुणाचा बोलतो? सीजीपीचा. बिबट्या नाही बोलत तो सीजीपीचा आहे. बॅगी क्लीन आहे जीपी. 1 पॉइंट आणि अमोनियाचा तुम्हीच खाली. तुमचा आमचा 47 0 पॉइंट मायनस मध्ये. मायनस प्लस मध्ये. चला सामना चालू होतोय मैदानाच्या वरती पहिलं षटक घेऊन गोलंदाज तयार. पहिल्या षटकातील पहिल्या चेंडूवरती टॅप केला जातोय तिथे. काही गडबड घोटाळा मैदानाच्या वरती पाहायला मिळाला. हँड आय कोऑर्डिनेशन इथे दाखवावं लागतं. मैदानाच्या मध्ये पहिल्या चेंडूवरती एक धाव चुरटी घेण्याचा प्रयत्न, परंतु थोडासा अंगलट येऊ शकला असता. शुक्ला शुक्ला वर ब्रह्मशाही शुक्ला. फटका चांगला. चेंडू फॉरवर्ड स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये वन बाउन्स चेंडू सीमारेषेच्या बाहेर आलाय. तडफदार चौकार. वेलकम बोल. यावेळेस या चेंडूवरती 2 धावा घेतल्या जातात. एक धावा आली या चेंडूवरती. एका धावेने फलकावरती धावा लिहिल्या जातात. 7 धावा. 89 धावा चेज करायच्या आहेत. धावा बनवायच्या आहेत. 89 धावा बॅकिंग बिबट्यात संघ बनवणार का, प्रामुख्याचा प्रश्न आहे. मोठा फटका. ते झेल सुटतोय. कॅच ड्रॉप. महत्वपूर्ण झेल होता. जजमेंट पकडलं गेलं नाहीये आणि या चेंडूवरती 2 धावा 2 धावांच्या मदतीने फलकावरती धावा पूर्ण झाल्यात. 9 धावा. 9 धावा पूर्ण. मिड ऑफच्या डोक्यावरून फटका खेचलाय. पुन्हा एकदा 2 धावा घेतल्या जातात. 2 धावाच्या मदतीने पहिल्या षटकाच्या अखेरीस 11 धावा. 11 धावा. यावेळेस खेचलाय केटी वरती आक्रमण. चेंडू सीमारेषेच्या बाहेर.
चेंडूवरती अगदी या षटकार आला. किती विचारपूर्वक हे षटक हाताळावा लागेल. 89 धावा त्या बनवल्या देखील जाऊ शकतात. स्क्वेअर ऑफ द विकेट, फॉरवर्ड डिप्स किंवा लेगचं क्षेत्र तिथे कॅच ड्रॉप. टॉस झाला, चेंडू हातात पडून. सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल सुटतोय. 2 धावा. 2च घेतल्या ना. दफलकावरती धावा पूर्ण झाल्यात. 19 धावा. 89 धावांचं लक्ष आहे. अजूनही 70 धावा मधून या 6 धावा वजा 74 धावांची गरज आहे. यावेळेस स्विच करण्याचा प्रयत्न. चेंडू बिहाइंड द विकेट ट्रॅव्हल. तिथे काय घडलंय, स्क्वेअर लेग पंचांकडे मागणी, परंतु नॉट आउट असं सांगितलंय. इथे एक धाव छोट्या स्वरूपामध्ये घेतली जाते. एक धाव घेतली जाते. एका धावेलेशी दफलकावती 26 धावा. 26 धावा पूर्ण झाल्यात. यावेळेस लेग स्टिकच्या बाहेर पिचिंग करतो चेंडू. अवांतर स्वरूपाचा चेंडू, अतिरिक्त स्वरूपाची एक धाव. 27 धावा दफलकावरती आल्यात. 27 धावा. इथे फटका खेचण्याचा प्रयत्न होता करा, परंतु बॅटचा आणि बॉलचा कोणताही संपर्क होत नाहीये. चेंडूवरती अगदी बाईक स्वरूपाची ही एक धाव आली आहे. नाणेफेकीसाठी संघ WPS किंग्सच्या विरोधामध्ये CGPS शार्क्सचा संघ नाणेफेकीसाठी लगेचच उपस्थित व्हायचा. इथे लाऊड अपेल. 55 दबाव करायचा नाहीये. निर्माण तिथे मैदानाच्या वरती तुम्ही अपील करू शकता. आणि इट्स आउट. आउट. फलंदाज बाद आहे. डीजे कम ऑन सेलिब्रेशन. शुक्ला जी इस वक्त फिर एक बार गेंदबाजी की मोर्चे पे. जर्सी नंबर 47 शुभम स्ट्राइकिंग एंड के ऊपर. अपने निजी दूसरा, टीम के निजी तीसरा ओवर फेंकने के लिए शुक्ला. अलग अंदाज से गेंदबाजी जारी है. अलग अंदाज से, नफीतुल अंदाज से गेंदबाजी करने के लिए जरूर शुक्ला जी की पहचान है. इस वक्त किस अंदाज के साथ गेंदों को फेंका जाएगा. टप्पा गिरने के बावजूद डिस्पैच किया है पार्किंग लॉट में. फिर एक बार बड़ा सुख.
चेंडू बॅकवर्डच्या रिजन मध्ये माफ करा चाललाय बॅकवर्ड पॉइंटच्या रिजन मधून. जा प्रितेश जा टॉस सोडून जा. इथे उडवलाय चेंडू तिथे थांबणार नाही जाणार सीमारेषेच्या GP Shark won the toss. Match number 5. यावेळेस लेडिंग एज घेऊन चेंडू बिहाइंड द विकेट ट्रॅव्हल होतोय. किती रन झाले रे? दफल करती धावा 44 धावा झाल्यात. 44 धावा 89 धावा बनवायच्या आहेत. अजून 45 धावांची गरज आहे. यावेळेस चेंडू निघाला. तिसरं षटक समाप्तीस येते. 18 चेंडू 44 धावा बनवल्या गेल्यात. 18 चेंडूंवरती 45 धावांची गरज आहे. म्हणजे बरोबर मधोमध येऊन सामना थांबलेला आहे टिपलेला आहे. या 45 धावा बनवल्या जाणार का? बॅगिंग बिबट्याचा संघ मैदानाच्या वरती. यतीश सावंत गोलंदाजी करण्यासाठी चौथ्या षटकामध्ये. प्रयत्न यावेळेस मिड ऑफच्या डोक्यावरून डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू चाललाय. टाटा बाय बाय करत सीमारेषेच्या बाहेर 4 धावा. 55 धावा बनवल्या गेल्यात. इथून मात्र पुढे या धावांची गरज असणारा 15 चेंडू 34 धावा. टेनिस क्रिकेट .in ऑफिशियल ब्रॉडकास्टिंग पार्टनर थेट प्रक्षेपण केलं जात आहे. आता सामना एका वेगळ्या वलयामध्ये येऊन ठेपलाय. पारड दोन्ही संघांचं समसमान. जर तर आता उपस्थिती लावत असताना बाईक स्वरूपाची ही धाव
इथे आली आहे. अगदी दोनही संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. शेवटपर्यंत हा सामना रंगेल याच्यात तीळ मात्र शंका नसणारा. क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टनिटी. क्रिकेट अनिश्चिताने भरलेला खेळ आहे. तिथे सर्व प्रेडिक्शन फेल आहे. इथे झेल सुटतोय. कॅच ड्रॉप. एक धाव घेतली जाते. एका धाव्याने दफल का ती धावा. 57 धावा पूर्ण झाल्यात. 32 धावांची गरज आहे. 57 धावा पूर्ण झाल्यात. अलॉंग द कार्पेट आपण पाहतोय मिड ऑफच्या क्षेत्रामधून थोडासा बाहेर 30 यार्ड सर्कलचा चेंडू निघाला एका धावेसाठी. अगदी चौथ्या षटकाच्या अखेरीस फलकावती धावा पूर्ण झाल्यात. 58 धावा येणारे 12 चेंडू, 31 धावांची गरज. अतिरिक्त खेळाडू या नात्यानं या सामन्याबद्दल काय सांगाल, काय वाटतंय? दोन्ही पण चांगले खेळत आहेत. आता आमची टीम युरियाची आहे, म्हटलं युरियात जिंकली पाहिजे. नक्कीच दोन्ही संघांच्या माध्यमातून चांगला खेळ अजूनही सांगू शकत नाही आपण देखील, कारण का 12 चेंडू 31 धावा बनवल्या सुद्धा जाऊ शकतात आणि रोखल्या सुद्धा जाऊ शकतात. क्रिकेट अनिश्चितांचा खेळ आहे, तिथे सर्व प्रेडिक्शन फेल आहे. मैदानाच्या वरती 31 धावांसाठी पाठलाग करतील बॅगिंग संघ, तर 31 धावा रोखण्याचा प्रयत्न युरिया संघ देखील करेल. जर्सी नंबर 04 इन ऍक्शन मयूर. यावेळेस टप्पा पडल्याच्या नंतर थोडासा बाहेरच्या दिशेनं चेंडू जातोय. फलकावरून 31 मधून एक वजा करूया. आता उलटी गिनती चालू झाली आहे. 12 चेंडू 30 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 30 धावा. या धावा बनवल्या जाणार का, प्रामुख्याचा प्रश्न आहे. 360 अंशाचं हे सुंदर असं मैदान आहे. पुन्हा एकदा त्याच टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते. या साइड इज वाईड. अवांतर स्वरूपाचा चेंडू. वाईड हा चेंडू वाईटच असतो. या चेंडूवरती वेळ वाया जात असते. एक अतिरिक्त स्वरूपाची धाव येत असते आणि अगदी या चेंडू परत हाताळावा लागत असतो. 12 चेंडू 29 धावा. उंच आकाशामध्ये फटका अप इन दी एअर आणि तिथे दोघा तिसरा. आता सर्व विसरा. मैदानाच्या वरती कॅच ड्रॉप. झेल सुटतोय. अगदी आपण पाहतोय या घेतल्यात धावा, त्या म्हणजे 2 धावा घेतल्यात. 27 धावांची गरज आहे. हॅलो, मयूर टेकआउट पॉइंटच्या डोक्यावरून फटका. कॅच ड्रॉप होती आहे. वारंवार चुका केल्या जात आहेत. ओव्हरथ्रोची ही एक धाव मैदानाच्या वरती आली आहे. एकंदरीत 3 धावा जमा केल्या जातील फलकावरती. 65 धावा झाल्यात. 9 चेंडू 24 धावांची आवश्यकता. 9 चेंडू 24 धावा. या धावा बनवल्या जाणार की या धावा रोखल्या जाणार, याच्याकडे आता आपल्याला लक्ष द्यावं लागणार आहे. कुंदन अगदी या यष्ट्यांच्या मागून क्षेत्ररक्षण सजवत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगली गोलंदाजी करून दाखवावी लागेल, परंतु बॅकिंग बिबट्यात संघ मागे हटणार नाहीये. सरळ खेचलाय. फुलटो स्वरूपाचा चेंडू अगदी ढकलला. एका धावेसाठी एक धाव आले. फलकावरती धावा झाल्यात, त्या म्हणजे 66 धावा पूर्ण झाल्यात. 66 धावा पूर्ण. 23 धावांची गरज. इथून मात्र पुढे काय घडणार?
चेंडू बॅकवर्डच्या रिजन मध्ये बॅकवर्ड शॉर्ट पॉइंटच्या रिजन मध्ये चेंडू गेला. तिथे 2 धावा या घेतल्या जातील. 2 धावांच्या मदतीने त्या फलकावरती धावा पूर्ण झाल्यात. 68 धावा पूर्ण. 21 धावांची गरज आहे. षटकातील चेंडू शिल्लक. शेवटचा चेंडू शिल्लक असणारा. 7 चेंडू 21 धावा. क्लोज एन्काउंटर आपल्याला पाहायला मिळतोय. इट्स अ वाईट बॉल. शेप मध्ये फटका होता. मिड ऑफच्या क्षेत्ररक्षकापर्यंत चेंडू पोहोचला. एक धाव घेतली गेली आणि एक धावेने फलकावरती धावा पूर्ण झाल्यात. 70 धावा पूर्ण. 6 चेंडू 19 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 19 धावा. 19 धावा 6 चेंडू. एका बाजूला युरिया, एका बाजूला अगदी बॅगिंग बिबट्यात संघ. दोन्ही प्लॅन तसे बघायला गेलं तर बाजूबाजूलाच आहेत, परंतु आज प्रतिस्पर्धी म्हणून एकमेकांच्या विरोधात खेळत असताना, कंपनीमध्ये असताना एकमेकांना चांगला प्रतिसाद अर्थातच सहकार्य द्यायची भूमिका असते प्रत्येक या कर्मचाऱ्यांची. परंतु आज मैदानाच्या वरती आहे ना, फक्त आपल्या संघासाठी खेळायचा, चांगलं क्रिकेट खेळून दाखवायचं आहे. 6 चेंडू 19 धावांची आवश्यकता. मैदानाच्या वरती उतरल्याच्या नंतर विरोधक म्हणून नको तर प्रतिस्पर्धी म्हणून खेळा असं नेहमी सांगितलं जातं. चला थोडं फास्ट घ्यायचंय, स्पीडअप करायचा. तुमचा खऱ्या अर्थानं टेम्पो सेट झालाय ना ग्राउंड वरती, तो ब्रेक होऊन द्यायचा नाहीये. 6 चेंडू 19 धावा. मॅच ऑन. रितेश म्हात्रे मॅन इन ऍक्शन. 6 चेंडूंवरती 19 धावा रोखणार का हा प्रश्न. प्रत्येक चेंडू कुठे फेकायचा रितेशच्या डोक्यामध्ये प्रचंड प्रश्न आहेत ना, भेडसावत असणार आहेत. समोर फलंदाज आपण पाहतोय, बॅगिंग या संघाचा फलंदाज काय प्रवीण. या वेळेसचा चेंडू टप्पा पडल्याच्या नंतर अवांतर चेंडूची घोषणा केली आहे. 18 धावांची गरज आहे. शेवटपर्यंत सामना सोडायचा नाहीये. दोन्ही संघांनी प्रयत्न प्रामाणिक करा. देव तुमच्या पाठीशी अगदी निरंतरपणे उभा असतो. प्रयत्न प्रामाणिक करावे लागतील मैदानाच्या वरती. यावेळेस फटका पोहोचलाय उंच आकाशामध्ये. झेल, सोप्पा झेल. फलंदाज इथे होतोय बाद. OUT आउट.
पॉइंट स्क्वेअर क्षेत्रामध्ये चेंडू वन बाउन्स टू 4 वजा करावा लागतात. येणारे 3 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. 3 चेंडू 8 धावा, सोडायचा नाहीये सामना. तीन चेंडू 8 धावा. यावेळेस समांतर चेंडूची घोषणा होतीये आणि पंचांच्या डिसिजनला चॅलेंज केलं जात आहे फॉर व्हाईट बॉल. UDRS. तीन चेंडू 8 धावा अशी गरज होती. या चेंडूवरती अगदी अवांतर धावेची घोषणा झाली आहे. शफल वाईट होतो ना. वाईड चेंडू नाही आहे असं पंचांनी सांगितलंय. सक्सेसफुल रिव्ह्यू या सिरीज. डॉट चेंडूवाला म्हणजे आता 3 चेंडूंवरती, माफ करा 2 चेंडूंवरती 8 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेजिंग. 2 चेंडू 8 धावा. हृदयाचा ठोका चुकवणारा सामना सर्वांच्या भेटीला. या चेंडूवरती सामन्याचा निर्णय असेल, जो काही असेल तो. यस, खेचला तिथे क्षेत्ररक्षक. आहा, झेल टिपला जातोय. फलंदाज बाद. चेंडू 8 धावा. कंपल्सरी चेजिंग स्पर्धेचा नियम. यावेळेस नौका फलंदाज मैदानाच्या वरती, स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज आपण पाहतोय निलेश. शेवटचा चेंडू. यावेळेस अजून एक ट्विस्ट. 7 धावांची गरज. 7 धावांची गरज. ठीक आहे, 7 धावांची गरज. आणि इथे स्कोर लेवल, स्कोर लेवल, स्कोर लेवल